आज आपण स्वस्तात मस्त एनर्जी देणारं लिंबू सरबताचं प्रेमिक्स कसं करायचं ते बघणार आहोत. या प्रेमिक्सपासून तुम्ही एका मिनिटामध्ये लिंबू सरबत तयार करू शकता. उन्हाळ्यामध्ये लिंब खूप महाग होतात आणि बऱ्याचदा आपण मार्केटमधून लिंब आणल्यानंतर ती 1 ते 2 दिवसामध्ये लिंबू सुकून जातात. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्या ना की पाहुण्यांची ये-जा चालू असते. मग अशा वेळेस जर अचानक पाहुणे आले तर घरामध्ये लिंबूच नसतो, असं माझ्या बाबतीत खूपदा झालेलं आहे. तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का? म्हणूनच आज आपण स्वस्तात मस्त खिशाला परवडेल आणि कोणीही बनवू शकेल असं लिंबू सरबताचं प्रीमिक्स करणार आहोत. हे प्रीमिक्स जर तुम्ही एकदा बनवून ठेवलं तर पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत लिंब कितीही महाग झाली तरी लिंबू आणण्याची तुम्हाला गरज भासणार नाही. हे लिंबू सरबताचं प्रीमिक्स अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं ते पाहूया. इथं मी 10 ते 12 पातळ सालीची लिंब घेतलेली आहेत. लिंबू घेताना छान असे दाबून मऊ असणारी लिंब घ्यायची. खूप जास्त जर कडक लिंब असतील तर त्याचा रस तितकासा निघत नाही. इथं लिंब तुम्ही कितीही घेऊ शकता. लिंबाच्या रसाच्या अंदाजानुसारच आपल्याला हे प्रेमिक्स तयार करायचं आहे. तुम्ही अगदी 4-5 लिंबामध्ये सुद्धा हे प्रेमिक्स तयार करून पाहू शकता. तर आता इथं सगळी लिंब मी स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतलेली होती. आता ही लिंब आपण मधोमध कट करून घेऊया आणि ह्याचा रस काढून घेऊया. लिंबाचा रस मोजून घेण्यासाठी तुम्ही घरातील कोणत्याही एका वाटीचं प्रमाण घेऊ शकता किंवा जर असा मेजरिंग कप असेल तर त्याचा वापर करू शकता. आपल्याला लिंबाचा रस आहे तो मोजून घ्यायचा आहे. आता इथं मी लिंबू पिळण्याचं इथं मशीन वापरते आहे. तुमच्याकडे जर असं मशीन नसेल तर तुम्ही हाताने पिळूनसुद्धा घेऊ शकता. फक्त ह्याच्यातील बिया आहेत त्या सगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या. बियांमुळे हे प्रीमिक्स आहे ते कडवट होऊ शकतं. आता इथं आपण सगळ्या लिंबांचा रस काढून घेऊया. आता जेवढी लिंब घेतली होती त्यामध्ये माझा 1 कप एवढा लिंबाचा रस बनवून तयार झाला आहे. आता 1 कप लिंबाच्या प्रमाणातच आपल्याला साखर घालायची आहे. तर साखरेचं प्रमाण आता आपण पुढे पाहूया. एका ताटामध्ये मी तयार लिंबाच्या रसातील अर्धा लिंबाचा रस घालून घेते आहे आणि दुसऱ्या ताटामध्ये सुद्धा आपल्याला याच पद्धतीनं अर्धा लिंबाचा जो रस आहे तो घालून घ्यायचा आहे. लिंबाचा रस जर जास्त क्वांटिटीत असेल तर 1-2 ताटामध्ये ह्याला डिवाईड करून घ्या. जर लवकर सुकवायचा असेल तर असा 2-3 ताटामध्ये ह्याला डिवाईड करून घ्यायचा. आता यामध्ये जर काही 1-2 बिया राहिल्या असतील तर त्या बिया काढून घ्यायच्या, नाहीतर मग लिंबाचं जे प्रीमिक्स आहे ते कडवट होऊ शकतं. आता इथं आपण ज्या वाटीने किंवा कपाने लिंबाचा रस मोजून घेतला होता त्याच वाटीने किंवा कपाने आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे. तर एका ताटामध्ये आपल्याला अर्धा कपासाठी 1.5 कप एवढी साखर घालायची आहे. म्हणजे ही साखर या लिंबाच्या रसामध्ये व्यवस्थित अशी बुडली पाहिजे. 1 कप लिंबाच्या रसासाठी आपण इथे 3 कप साखर वापरलेली आहे. तुम्हाला जर लिंबाचं सरबत थोडंसं गोडसर आवडत असेल तर यामध्ये आणखीन अर्धा कप साखर तुम्ही घालू शकता. आता ताटामध्ये आपण या पद्धतीनं साखर लिंबाच्या रसामध्ये पसरून घालायची आहे. खूप जास्त जर याला मिक्स करत राहिलं तर ही साखर आहे ती पूर्ण विरघळून जाते आणि त्याचे क्रिस्टल व्यवस्थित तयार होत नाही. इथं मी थोडीशी जाडसर साखर वापरलेली आहे, त्यामुळे हे प्रीमिक्स तयार व्हायला 2 ते 3 दिवस लागतात. जर तुम्ही बारीक साखर वापरत असाल तर हे प्रीमिक्स सुकण्यासाठी तुम्हाला एखादा दिवस जास्तीचा लागू शकतो, कारण बारीक साखर ही लिंबाच्या रसामध्ये थोडीशी विरघळली जाते. असा अगदी पातळ थर करून घ्यायचा, म्हणजे मिश्रण लवकर सुकलं जातं. आता हे मिश्रण आपल्याला उन्हामध्ये न सुकवता फॅनखाली सुकवून घ्यायचं आहे. मिश्रण फॅनखाली ठेवून मला 7 ते 8 तास झालेत. वरच्या साईडनं हे मिश्रण पूर्णपणे सुकलेलं आहे, हाताला अजिबात चिटकत नाही आहे. पण आतल्या साईडनं हे मिश्रण ओलसर आहे. त्यासाठी असा काट्याचा चमचा किंवा एखादं असं उलतानं घ्यायचं आणि त्यानं हे मिश्रण वरती खाली करून घ्यायचं. म्हणजे आतल्या साईडची जी ओलसर बाजू आहे ती वरच्या साईडला येते. अशा पद्धतीनं आपल्याला अगदी हे मिश्रण कोरडं होईपर्यंत याला सुकवून घ्यायचं आहे. आता दोन्ही ताटामध्ये आपण जे मिश्रण घातलं होतं ते याच पद्धतीनं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला आणखीन 2 दिवस फॅनखाली सुकवून घ्यायचं आहे. जोपर्यंत ह्याचे असे कोरडे असे क्रिस्टल तयार होत नाही तोपर्यंत आपण याला सुकवून घेऊया. यामध्ये जरासुद्धा ओलावा असता कामा नये. असं कोरडं मिश्रण जर तुम्ही सुकवून घेतलंत ना तर हे लिंबाचं प्रीमिक्स जे आहे ते अगदी वर्षभर छान टिकून राहतं. आता खडीसारखेप्रमाणे याचे खडे तयार झालेत. आता आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालायचं आणि ह्याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची. म्हणजे इथं आपलं लिंबू सरबताचं असं प्रीमिक्स बनवून तयार झालं आहे. विकतचे रसना, कोल्ड्रिंक्स किंवा इतर प्रीमिक्स वापरण्यापेक्षा हे लिंबू सरबताचं प्रीमिक्स तयार करून ठेवलं तर यातून तुम्हाला भरपूर एनर्जी मिळेल. आता राहिलेलं मिश्रणसुद्धा आपण याच पद्धतीनं मिक्सरमधनं बारीक पावडर ह्याची तयार करून घेऊया. यामध्ये आता आपण 1 चमचा मीठ घालणार आहोत. सुरुवातीच्या बॅचमध्ये मीठ घालायचं राहून गेलं होतं, त्यामुळे नंतरच्या बॅचमध्ये मी 1 चमचा मीठ घालून ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. हे स्वस्तात मस्त लिंबू सरबताचं प्रीमिक्ससाठी आपल्याला फक्त लिंबू, साखर आणि मीठ या 3 गोष्टींचीच आपल्याला गरज लागलेली आहे. प्रीमिक्स आपलं बनवून तयार झालं आहे. त्यापासून आपण आता सरबत कसं तयार करायचं ते पाहूया. ग्लासामध्ये 2 चमचे लिंबू सरबताचं प्रीमिक्स घालायचं. यामध्ये थंडगार पाणी घालायचं आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता 5 काय 50 लोकं जरी आली ना तरी या प्रीमिक्सपासून तुम्ही एका मिनिटामध्ये लिंबू सरबत बनवून तयार करू शकता. यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. झटपट असं हे लिंबू सरबत तयार होईल.
यामध्ये 1 चमचाभर सब्जा घालायचा. सब्जा शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्याचं काम करतं, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सब्जा जरूर पिला पाहिजे. आता तयार केलेलं लिंबू सरबताचं जे प्रीमिक्स आहे ते खराब होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायची? हे प्रीमिक्स आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे. यासाठी तुम्ही काचेची किंवा प्लॅस्टिकची बॉटलसुद्धा वापरू शकता. प्रीमिक्स काढण्यासाठी कोरड्या चमच्याचा वापर करा, म्हणजे प्रीमिक्स अजिबात खराब होणार नाही. तयार करून घेतलेलं प्रीमिक्स फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका, कारण आपण यामध्ये साखर वापरलेली आहे, त्यामुळे फ्रीजमध्ये याचे गोळे तयार होऊ शकतात आणि प्रीमिक्स लवकर खराब होऊ शकतं. हे लिंबू सरबताचं प्रीमिक्स तुम्हाला आवडलं असेल तर एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कसं झालं हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.